नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 9वीची सेकंड टर्म एक्झाम सुरू होत आहे आणि सेकंड टर्म एक्झामच्या अनुषंगाने एक इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आपण बघतोय. कशा प्रकारे तुमची ही सेकंड टर्मची एक्झाम असणार मित्रांनो, त्यावर चर्चा करूयात. तर बघा, सगळ्यात पहिला महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेकंड टर्म एक्झामची जी तुमच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे तो 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेसारखा असणार आहे. म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ए आणि बी असे दोन सब क्वेश्चन्स असणार आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 1A मध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील 4 मार्काला आणि क्वेश्चन नंबर 1B मध्ये 1 मार्क्सचे क्वेश्चन असतील 4 मार्काला. असा 8 मार्काचा तुमचा क्वेश्चन नंबर 1 असणार आहे, ज्याच्यामध्ये सगळे 1-1 मार्काचे क्वेश्चन्स असतील. तर बघा, या प्रश्नपत्रिकेमध्ये जर तुम्ही बघितलं, क्वेश्चन नंबर 1A मध्ये दिले, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर ईच ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. म्हणजे खालचे जे काही सब क्वेश्चन्स आहेत त्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह तुम्हाला हे करायचं आहे, म्हणजे योग्य पर्याय निवडायचा आहे. वेन सम ऑफ लेंथ अँड ब्रेंथ ऑफ अ रेक्टँगल इज 36. म्हणजे त्याची लेंथ x आहे आणि ब्रेंथ y आहे. या दोघांची जी सम आहे 36 आहे, म्हणजे x + y = 36 आहे. तर तुम्हाला करेक्ट अल्टरनेटिव्ह काय बाबा, x + y = 36, बी ऑप्शन करेक्ट आहे. तर असे सोपे सोपे प्रश्न असतात. आता इथं काय दिलंय, 6:5 = y:20. देन व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ y. तर बघा, 6:5 म्हणजे 6/5 = y:20 म्हणजे y/20 आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 5 × y 5y झाले आणि 20 × 6, मग 20 × 6 करा. 5y = 20 × 6 आपल्याकडे किती झाले बाबा, 2 6 12 म्हणजे 120. सो y = 120 आपण जर 5 केलं तर y ची व्हॅल्यू आपल्याकडे मिळते 5 2 10 5 4 म्हणजे 24. तर 24 हे तुमच्याकडे करेक्ट आन्सर आहे. ओके. हा तिसरा क्वेश्चन एकदम सिंपल आहे. अ पर्सन हॅज अर्न हिज इन्कम ड्युरिंग द फायनान्शियल इयर 2017 अँड 2018. हे जर का त्याचं फायनान्शियल इयर असेल, या इयरमध्ये तो जर पैसे कमवत असेल तर त्याचं असेसमेंट इयर काय असतं त्याच्या पुढचं 18 to 19 हे उत्तर असणार आहे. ओके. त्याच्यानंतर व्हॉट इज द अप्पर क्लास लिमिट ऑफ द क्लास. आता या क्लासची अप्पर कास्ट लिमिट बघा, या ठिकाणी 25 to 35 आहे. तर 35 ही झाली अप्पर क्लास लिमिट. 35 ऑप्शन करेक्ट आहे. लोअर क्लास लिमिट म्हटलं असतं तर 25 आलं असतं. त्याचबरोबर इथे तुम्हाला क्लास मार्क सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. क्लास मार्क काय, 35 मधून 25 गेले 10, म्हणजे 25 + 35/2 केलं की क्लास मार्क मिळते. म्हणजे 60/2 केलं तर माझ्याकडे 30 येतं क्लास मार्क. किंवा कधी कधी क्लास विड्थ सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. क्लास विड्थ, तर क्लास विड्थ म्हणजे 35 - 25 10, क्लास विड्थ 10. म्हणजे तुम्हाला इथं क्लास मार्कच्या संदर्भात प्रश्न विचारला जाईल, अप्पर क्लास लिमिट विचारला जाईल किंवा लोअर क्लास लिमिट विचारला जाईल. कसाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता त्याच्यानंतर क्वेश्चन 1B मध्ये 1 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत. आता पहिल्या क्वेश्चन मध्ये मला मोड विचारलाय. मोड म्हणजे काय, सगळ्यात पहिली गोष्ट, ही सगळी मांडणी असेंडिंग ऑर्डरमध्ये करायची, म्हणजे चढत्या क्रमाने. पहिला 15 15 15 3 वेळा आहे, लिहिलं 15 15 आणि 15. त्याच्यानंतर माझ्याकडे काय, 15 नंतर 19 19 2 वेळा आहे, मग इथं लिहायचं 19 आणि 19. त्याच्यानंतर 20 20 2 वेळा आहे, मग 20 आणि 20 आणि नंतर एकदा 25 आहे. आता जास्तीत जास्त वेळा कोण आलाय, 15 आलाय, म्हणजे मोड काय 15. तर मोड काढणं एकदम सिंपल आहे, जो जास्त वेळा आलाय तो मोड. ओके. त्याच्यानंतर चेक वेदर 9 12 आणि 6 आर कंटिन्यू प्रोपोर्शन. आता हे कंटिन्यू प्रोपोर्शन मध्ये आहेत का नाही बघा. मधला जो नंबर आहे त्याचा स्क्वेअर करा. बघा, कंटिन्यू प्रोपोर्शन म्हणजे B² = AC असतं. B² म्हणजे मधल्याचा स्क्वेअर काय झाला 12, 12 चा स्क्वेअर 144 आणि बाकी इतर दोघांच्या स्क्वेअरची सम, म्हणजे इतर दोघांच्या मल्टिप्लिकेशन. 9 × 16 करा, हे पण आन्सर तुमच्याकडे 44 आलं. म्हणजे तुमच्याकडे 12 चा स्क्वेअर = 9 × 16 येतं. याचा अर्थ हे 3 नंबर कंटिन्यू प्रोपोर्शन्स मध्ये आहे. मग लिहायचं की बाबा देअरफॉर दीज 3 नंबर्स आर इन कंटिन्यू प्रोपोर्शन. तर एकदम सिंपल आहे. त्याच्यानंतर हा तिसरा नंबरचा क्वेश्चन आहे ना, या टाईपचा क्वेश्चन येतो आपल्याला. बघा, 4x + y = 34 दिलाय आणि x + 4y = आपल्याला दिले 16 आणि मला x + y ची व्हॅल्यू काढायची. मित्रांनो, सरळ या दोन इक्वेशनची ऍडिशन करायची. 4x + x 5x, y + 4y 5y आणि 34 + 16 आपल्याकडे झाले 50. आता सगळ्यांना तुम्ही या ठिकाणी कशाने 5 ने डिवाइड करा. 5 1 जा 5 + 5 1 जा 5 आणि 5 10 जा 50, म्हणजे x + y = 10 येईल. या प्रकारचा मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. x + y ची व्हॅल्यू काढा किंवा x - y ची व्हॅल्यू काढा. ओके. इथे आकडे बदलतील पण तुम्हाला या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातील. आता इथं 4th नंबरचा क्वेश्चन काय बाबा, राईट एनी 2 प्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस. म्हणजे असे काही एक्सपेन्सेस जे आहेत आपल्याला माहिती आहे की भविष्यामध्ये असा खर्च होऊ शकतो. उदाहरणार्थ कार असेल किंवा होम लोन EMI असेल किंवा बाबा परचेस बाईक असेल किंवा काही असेल.
तर ही जे काही तुमचे एक्सपेन्सेस आहे तुम्हाला माहिती आहे की बाबा हे प्रेडिक्ट करू शकतो, हे मला माहिती आहे की भविष्यामध्ये अशा प्रकारचे एक्सपेन्स माझे असणार आहेत. ओके, पुढचा आपण या ठिकाणी क्वेश्चन बघूयात. पुढचा बघा क्वेश्चन नंबर 2 चा जर तुम्ही विचार केला तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये ए आणि बी असे दोन क्वेश्चन असणार आहे. ए तुम्हाला 3 क्वेश्चन पैकी 2 क्वेश्चन म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असणार आणि बी मध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन पैकी 4 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. तर हे सगळे 2-2 मार्काचे क्वेश्चन्स असतात. जसा 2A आहे कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी, एकदम सिंपल आहे. बघा ए इज इक्वल टू बी आहे आणि ए अपॉन 3 इज इक्वल टू बी अपॉन 7. याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, ए अपॉन बी इज इक्वल टू या 3 गेला वरती 7 आपल्या जागेवर असं येतं. इथं आता 4A इंटू 9B आहे बरोबर. 4A इंटू 9B बघा या ठिकाणी 4A इंटू 9B आणि डिवायडेड बाय 4 इंटू आपल्याकडे ए ची जी व्हॅल्यू आहे ती काय बाबा 3 आहे, मग 3 लिहायचं आणि 9 इंटू बी ची जी व्हॅल्यू आहे 7 आहे, मग 7 लिहिली. बघा 4A प्लस 9B हे आपल्याकडे 4A प्लस 9B वाटलंच तर इथे लिहा 4A प्लस 9B लिहा आणि डिवायडेड बाय इथं बघा 3 4 जा 12 आलं, 9 7 जा 63. दोघांची सम लिहा या ठिकाणी काय आहे 5 आहे आणि 7 आहे 75 वगैरे येईल. तर अशा प्रकारचे काही क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात जे तुमच्या रेशिओ अँड प्रोपोर्शनल चॅप्टर मधले आहेत. सेकंड नंबरचा क्वेश्चन काय, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. बघा या दोन इक्वेशन मध्ये काय केलंय, इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करायला सांगितलंय. मग 1 ला 3 ने मल्टिप्लाय केलं, 3 3 जा 9 म्हणून 9x, 3 इंटू वाय 3y आलं आणि 3 5 जा 15 आलं, या ठिकाणी 15 आलं पाहिजे. आता 3 आणि 2 मधला जर विचार केला तर सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3, 2 मधून 3 ला मायनस करायचं. 9 मायनस 2 किती झाले 7, 7x आणि 15 मायनस 1 14. मग आपल्याकडे 7x इज इक्वल टू 14, मग x इज इक्वल टू किती 14 अपॉन 7, 7 2 जा 14 म्हणजे x इज इक्वल टू मला 2 आन्सर मिळेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो काही क्वेश्चन दिले जातात जे खूप सिंपल असतात. आता इथे आपल्याला काय करायचंय, एक अशा प्रकारे टेबल कंप्लीट करायचं आहे. बघा बॉईज आपल्याकडे 1000 आहेत ओके आणि गर्ल्स आपल्याकडे 1960 आहे. टोटल किती झाली, सॉरी 960 आहे, टोटल झाली 196 आणि 0. 1000 बॉईज आहेत आणि गर्ल या ठिकाणी 840 असतील, 840 असतील. ओके, आता इथे कॅल्क्युलेशन कसं आहे बाबा, इथं 1960 आपल्याला इथे काय लिहिणं गरजेचं आहे 1000 बरोबर. 1000 ही मुलींची संख्या आणि इंटू आपल्याला काय करायचं या ठिकाणी इंटू आपल्याकडे 100 करायचं. मग आता हे कॅल्क्युलेशन करून 51 या ठिकाणी आन्सर आलाय. तसंच इथं 1000 अपॉन 1840 आणि इंटू आपल्याकडे 100, 0 गेला 0 गेला 0 गेला नाही, एकच 0 गेला म्हणजे इथं फक्त 10 राहिले. आता इथं 10,000 अपॉन 184, आता हे डिवाइड तुम्हाला करावं लागणार आहे की बाबा 10,000ला तुम्हाला 184 ने डिवाइड करावं लागणार आहे आणि ते डिवाइड करून जे काही आन्सर येईल ते अप्रॉक्सिमेटली तुम्हाला आन्सर लिहायचं. 10,000 डिवायडेड बाय आपण काय करू या ठिकाणी 184, तर तुमच्याकडे 54च्या आसपास या ठिकाणी आन्सर येईल. 54% आसपास काहीतरी येतं. ठीक आहे, तर बाकी क्वेश्चन नंबर 2B मध्ये पण एकदम सिंपल असतो. आता मी काय बाकी क्वेश्चन एक्सप्लेन करत राहत नाही, तुम्हाला फक्त ही क्वेश्चन पेपर जी आहे ती व्यवस्थित दाखवतो कशा प्रकारची आहे. बाकी एक्सप्लेनेशन करण्यात आपण जास्त वेळ नको घालवायला, तुम्ही नंतर ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू शकताय. इथं दिलाय कम्पेअर द फॉलोइंग, इथं सॉल्व्ह करायचं आहे आणि हा एक एकदम सिंपल क्वेश्चन आहे. इथे फक्त टॅली मार्क आहे. बघा इथं 1 आहे तर इथं 1 येईल, इथं 5 आहे तर इथं 5 येईल, इथं 2 आहे तर इथं अशा 2 लाईन येतील, इथं 1 आहे तर इथं 1 येईल. एकदम सिंपल आहे. इथे आपल्याला काय विचारलंय की फाइंड द मीन विचारलंय 4th नंबरच्या क्वेश्चन मध्ये. मीन म्हणजे सगळ्यांचे सम अपॉन किती नंबर आहेत 1 2 3 4 5 6 7 आहेत. मग इथं लिहायचं मीन काढायचं असेल तर एकदम सोपा विषय आहे. मीन इज इक्वल टू 10 प्लस 7 प्लस 5 प्लस 3 प्लस 9 प्लस 6 प्लस 9 वगैरे डिवायडेड बाय 7 करायचं. जे आन्सर येईल ते तुमचं. ठीक आहे, पुढे बघा इथं लेबल गिवन एक्झाम्पल ॲज प्रायमरी और सेकंडरी डाटा. आता बघा द हाईट ऑफ स्टुडंट रेकॉर्डेड पर इयर बाय ॲक्च्युअल मेजरमेंट. ॲक्च्युअल मेजरमेंट घेतले म्हणजे तुमचा प्रायमरी डाटा झाला हा. ओके, द चार्ट मेड फ्रॉम इन्फॉर्मेशन पब्लिश इन न्यूजपेपर. न्यूजपेपरमधून इन्फॉर्मेशन आले त्याच्यावरून बनवला चार्ट म्हणजे सेकंडरी डाटा झाला तुमचा. एकदम सिंपल आहे. क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला कसा असतो, क्वेश्चन नंबर 3 मध्ये ए आणि बी असे 2 सब क्वेश्चन्स असतील. ए मध्ये तुम्हाला 3-3 मार्कांचे 2 क्वेश्चन दिले जातील, त्याच्यातला एक सॉल्व्ह करायचा, 3 मार्क मिळतील. बी मध्ये तुम्हाला 3-3 मार्काचे 3 किंवा कधी काही ठिकाणी 3 क्वेश्चन विचारले जातात, काही ठिकाणी 4 विचारले जातात आणि लिहायचे असतात 2. तुम्हाला इथे 6 मार्क्स मिळतील. टोटल 9 मार्क्सचा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, हा बघा तुम्ही हा जो क्वेश्चन आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मधला आहे. पुढचा जर क्वेश्चन बघितला हा तो तुमचा स्टॅटिस्टिक मधला आहे. एकदम सिंपल आहे. तर बघा याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिले 9 आहे, इथं 50 लिहिले, लोअर लिमिट इक्वल टू आहे. त्याच्यानंतर इथं 50 मायनस, आता इथं 50 मायनस इथं 9 केला 41 आला बरोबर. आता इथे काय असतील 41 मायनस 23 आहे म्हणजे इथं 23. 2 मिनिट. ओके, 2 मिनिटामध्ये आपला आता ही चर्चा संपवू आपण.
41 मायनस 23, 41 मधून जर का 23 गेले, 11 मधून 3 गेले 8, 1 आला आणि इथं राहिले 18, तर इथं तुमच्याकडे 18 येतील. आता 18 मायनस आपल्याला इथं 13 करायचं आहे, म्हणजे तुमच्याकडे इथं 13 असतील. 18 मधून 30 गेले 5. तर अशा प्रकारे हा सोपा क्वेश्चन असतो. क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा 1, 2 आणि 3 मधला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन दिले जातील. 3 मधून तुम्हाला कुठलेही 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. आणि शेवटचा क्वेश्चन नंबर 5 आहे. याच्यामध्ये बघा मीन, मोड, मीडियन विचारलंय. असे तुम्हाला 2 क्वेश्चन दिले जातील. 2 मधून एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तर अशा प्रकारे आपला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे मित्रांनो. तर हा नीट जरा बघून घ्या आणि या पद्धतीने तुम्ही पेपरची तयारी करा. तर आजच्या चर्चा तिथेच थांबूयात. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.